आज आपण चाललेलो आहोत अखंड हरिनाम सप्ताहास भेट देण्यास. खारघर सेंट्रल पार्क खारघर येथे सप्ताह हा चालू आहे. आणि बाहेर जायचं म्हटलं की पिलू बघा सगळ्यांच्या आधी रेडी होऊन अगदी टकाटक रेडी होऊन बाईकवर बसला सुद्धा. आणि सगळ्यांच्या आधी हा तयार असतो. आणि सनसेटची वेळ होती. दिवस असताना निघालेला होता. अचानक वेळही नव्हता. ऑफिस कामावरून आल्यानंतर आम्ही आज पहिला दिवस होता सो भेट द्यायला निघालो होतो बाईकवरून. पिलूला मी घट्ट पकडलं होतं. त्याची काळजी मी घेतली. एका हाताने व्हिडिओ शूट करत होते. कारण पिलूसोबतचे हे क्षण मी एकही मिस घालवू शकत नाही. कारण ऑलरेडी माझे पहिल्या महिन्यापासूनचे बरेच असे व्हिडिओ 4-5व्या महिन्यापर्यंतचे सगळे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत. सो त्याची मी काळजी घेते की प्रत्येक क्षण कॅप्चर करता येईल. आणि हा सनसेटची वेळ होती. तुम्ही बघता इतकं सुंदर वातावरण होतं. अगदी म्हणजे नजराजी हटत नव्हती. आणि त्यात हे पिलू आजूबाजूला बघत होतं आणि त्याचे हे भुरभुरणारे केस जे डोळ्यावर येत होते. लवकरच आम्ही त्याचंही जावळ काढणार आहे. सो तेही एन्जॉय करण्याची मोमेंट होती एक. हे केस आता थोड्या दिवसांनी नसतील जावळ काढल्यानंतर. सो ही एक आठवण कायमस्वरूपी या व्हिडिओत रेकॉर्ड झालेली आहे. आणि चालत चालत पुढे आम्ही या मेट्रो लाईनच्या ब्रिजला आलेलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. तर पिलूसाठी हा परिसर नवीन होता. ही कमान जी बघताय तिथून तुम्हाला दिसेलच जाण्यासाठीचा मार्ग. हे मार्ग तर सेंट्रल पार्क असा ॲड्रेस दिल्यानंतर आम्ही थेट सेंट्रल पार्कमध्ये पोहोचलेलो होतो. पण झाली अशी गंमत. पुढे बघा तुम्ही काय गंमत झाली. गाडीवरून उतरून हे दोघं चालू लागले पुढं. ते पांढरे शर्टवाले पांढरे ड्रेसवाले जे लोक दिसत आहेत ते बघून आम्हाला वाटलं की हां बाबा सप्ताह आहे इथेच आहे. आता असं वाटलं की पुढे थोडंसं आतमध्ये स्टेडियम टाईप आहे तिथे असेल. सो आम्ही पुढे शोधत चाललेलो होतो. पिलूसाठी गार्डन म्हणजे अगदी त्याने एन्जॉय केलं. कारण पहिल्यांदाच त्याला आम्ही इथं आणलेलं होतं. ध्रुव बऱ्याचदा आलेला आहे लहान असल्यापासून. तर तो एन्जॉय करत होता बाळ. पडत धडपडत. शूज नवीन होता त्याच्यासाठी. सो थोडं पडत होता मध्ये. तो परत उठून खेळत होता. त्याने एन्जॉय केलं. सो वाटलं की हां आम्ही पोहोचलो. पिलूचं बघा काय चाललेलं होतं. पण पुढे गंमत अशी झाली की खूप पुढे पोहोचलो आम्ही शोधत. पण इथे काय सप्ताह दिसला नाही आणि कुठे कसलाच आवाजही येत नव्हता. ही छोटीशी टेकडी दिसल्यानंतर ध्रुव थोडंसं ट्रेकिंग करण्यासाठी निघाला. आणि असं वाटलं की कोणाला तरी विचारूया इथे. पण बाळ एन्जॉय करत होतं. सो आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो. वेळ संध्याकाळची वेळ होती. पटपट वेळ निघून जात होता. पुढे अंधार पडण्याची वेळ येत होती. सो आम्ही ठरवलं की जसं अंधार पडू लागला तसं कुठून तरी मृदंगाचा आवाज कानावर ऐकू येऊ लागला. त्या दिशेनं आम्ही जाण्याचं ठरवलं. आणि दादाला मी त्या टेकडीवरून शोधून आणलेलं होतं. सो आवाजाच्या दिशेनं आम्ही पोहोचलो इथे विचारत. तर हा बघता रस्त्याच्या दुतर्फा अगदी लाईटिंग केलेलं आहे. तुम्हाला अगदी सापडेल. तुम्हीही नक्की भेट द्या. खूप असा छान प्रोग्राम आहे हा. हे प्रवेशद्वार आहे. इथून आम्ही आत पोहोचलेलो होतो. जसा मृदंगाचा आवाज आला तसा पिलूनं अगदी तालच धरलेला होता. दोघांनीही त्याचे बाबा वारकरी असल्यामुळं एन्जॉय करतात ते पारायण वगैरे. तर जे बसण्याची वगैरे व्यवस्था बघताय तुम्ही हे आहेत चोपदार वगैरे. पिलूनं धरलेला होता ताल टाळ मृदंगांच्या आवाजावर. वातावरण खरंच तिथं खूप भक्तिमय होतं. आम्ही जिथून व्हिडिओ शूट करतोय ते तिथं पुरुषांना बसण्याची सोय आहे. आणि या गेटच्या पलीकडं बाजूला मध्ये रोड आहे आणि त्याच्या बाजूला स्त्रियांसाठीची व्यवस्था केलेली आहे. हे जे सप्ताह आहे हे पारायण सोहळा आहे हा खूप भव्य दिव्य असा आहे आणि खूप अविस्मरणीय असा होणार आहे. तर तुम्हीही गेला नसाल अजून तर नक्की भेट द्या. आम्हीही भेट पहिल्याच दिवशी गेलेलो होतो. आता माहिती नाही कधी जायला मिळेल. पण आणखीही जाण्याची इच्छा आहे. वाचायला बसणं वगैरे हे आता पिलूमुळं काही शक्य होणार नाही. कारण पिलूला घेण्यासाठी कोणी नाही आहे आत्ता सध्या. सो ती एक इच्छा मनात राहूनच गेली. तर या पारायणाची आतली व्यवस्था तुम्ही बघताय की कशी आहे. खरंच खूप छान असं म्हणजे हा सोहळा आहे. तर नक्की तुम्ही भेट द्या.
आम्ही ही धावती भेट दिलेली होती आणि वेळ खूप कमी होता, अंधार पडत आलेला होता. त्याच्या एंट्रन्सला जे हे हत्ती होते ते पाहून पिलू खूप खुश झालेलं होतं आणि त्याला तिथून यावंसंच वाटत नव्हतं. पण अंधार पडत चाललेला होता, सो आम्हाला रिटर्न यावं लागलं. तर असा आम्ही ही धावती भेट झालेली होती. तुम्हीही या पारायण सोहळ्यास जर गेला नसाल तर नक्की जा, एकदा अनुभव घेऊन बघा. भक्तिमय वातावरणात नक्की तल्लीन व्हाल तुम्ही, अशी आशा आहे, खात्रीही आहे. सो आमची परतीची वेळ झालेली होती. तर नमस्कार.